छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यामुळे ठेवीदारांचा संताप अनावर झालाय। आयुष्यभराची पुंजी अडकलेल्या हजारो ठेवीदारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। या आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय। ठेवीदारांचे पैसे तात्काळ परत मिळावेत, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। पाहूया याबाबत आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट। आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत जास्त व्याजाच्या आशेने हजारो नागरिकांनी आपल्या आयुष्यभराची बचत गुंतवली। मात्र पतसंस्थेत कथित कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर ठेवीदारांसमोर आर्थिक संकट उभं राहिलंय। आपल्या हक्काच्या पैशासाठी आज ठेवीदारांनी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनात माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही सहभाग घेत सरकारवर टीका केली। ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर परत मिळावेत, घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शासनाने ठेवीदारांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आदर्श नागरी पतसंस्था बँकेचा 200 कोटीपेक्षा जास्त जो घोटाळा झालेला आहे, गेल्या कित्येक दिवसापासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। मात्र अद्याप देखील ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत। आपल्या सोबत एक आजी आहेत। आजी, काय सांगाल, कुठून आला आहात आणि किती पैसे आहेत? 3 लाख पिशेवर कन्नड तालुका औरंगाबाद जिल्हा। काहीच नाही ना, मला खायला कुटके मागून खाऊ राहिले ना, तुमच्या समोर खाल्ले ना कुटके। आता इथे म्या त्या लोकांना काही किवाली त्यानं भाजी पोळी दिली मला इथे। आता कसं पोहोचलात तुम्ही? आता कसं खायचं, काय खायचं घरी? थोडीफार तरी द्यायला पाहिजे ना। घरून इथं कसे आलात? म्हणजे इकडे आले आता एसटी ना। तुमचे म्हणजे तुम्हाला चालता येत नाहीये, तुमचे पाय बघितले, तुमचं वय चालतच येत नाही ना। घरी कोण कोण आहे? घरी काय मी एकलीच आहे। एक पोरग दारू पिऊन निसत घरात आहे, एक पोरग दारू पितं, त्याला उलट खाऊ घालते। एकटीच दारू पिते। काय मागणी माय पैसे द्या, पैसे। तुम्ही आता आलात, तुम्ही भाकरी सोबत खात होता? मिरची आज घ्या बांधलेली मिरच्या, चटणी बी नव्हती, मिरच्याच खाल्ल्या। तर एका बाबाने मला भाजी पोळी दिली, ते पाहिलं माझ्या हातात मिरच्या पाहिल्या खाताना। आपल्या सोबत आजोबा पण आहेत। बाबा, कुठून आला आहात आणि काय मागणी आहे? किशोर कन्नड तालुका, गाव किशोर, जिल्हा औरंगाबाद। किती पैसे बाबा? 4,40,000। घरचे काय म्हणता? घरचे ते जेवण नाही देत ना, घरचे तुमचे पैसे त्याला माहिती पैसे आहे म्हणून कागदपत्र नाही काही, कागदपत्र आहे ना सगळं, जेवण ते पैसे आनंद खा ते पैशावर। मी आम्हाला केलेली 9 वर्ष वो कंबर में काम केला आता करत होतो मी। हे नाव काढ खातो मला असं सांगितलं होतं का एवढे पैसे भेटल्यानंतर तुम्हाला एवढे? नाही, तसं काही नव्हतं। ते सांगत होते फक्त हे बसल्या ठिकाणी तुम्ही ह्या यादावर खाऊ शकता बाबा असं म्हणत होते। ते एवढे पैसे जर काही ठेवले ना, तुम्ही बसल्या ठिकाणी खाऊ शकता, नाही गेल्या का सोन्याला गेलं तर असं सांगत होते बाबा। ते आता तर 1 रुपया नाही, पैसे नाही, कोणतंच नाही। आमचं कंबर गेलं, मग कंबर दुखतं आम्हाला करेल तेव्हा सांगू आपण त्यांची पोचवते। मला आशीर्वादावर म्हणताय बाबा बोलताना। हा, त्याचं नाव घेतलं की आपलं काढा, आपण हे तुमची मागची नाव काढा बरोबर म्हणून रेडिओ पण मग आपोआप येतं ते। तुम्ही काही म्हणलं का, पण ते आपोआप येतं, नाव घेतलं तर ते आपोआप वाचलं, काहीच केलं नाही ना, खायला काही नाही आता। अनेक शेतकरी जे आहेत, या शेतकऱ्यांचे पैसे या पतसंस्थेमध्ये गुंतलेले आहेत। आजोबांसोबत आपण ज्यावेळी बोलत होतो त्यावेळी अक्षरशः आजोबांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले आणि आजी देखील सांगताय की एवढी हालाकीची परिस्थिती घरी आहे, एका वेळेचं अन्न मिळवणं त्यांना सध्या शक्य होत नाहीये, एवढी परिस्थिती त्यांच्याकडे अशा पद्धतीने झाली आहे। त्यामुळे आता सरकार यावरती काय निर्णय घेतं आणि या ठेवीदारांना कधीपर्यंत त्यांचे पैसे मिळतात हे बघणं आता त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सोबत गणेश जाधव, एमसीव्ही, छत्रपती।